आयुर्वेदात वडाच्या झाडाला औषधी वृक्ष मानले आहे। वडाची पाने, फळं, साल, पारंब्या आणि चीक ह्यांचा विविध उपचारांमध्ये उपयोग केला जातो। त्यांचा रस तुरट व शीतवीर्य असल्यामुळे विशेषतः पित्त आणि कफ शमनासाठी उपयुक्त मानला जातो। वटपौर्णिमा हा सण ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला म्हणजेच उन्हाळ्याच्या शेवटी आणि पावसाळ्याच्या सुरुवातीच्या ऋतुसंधीच्या काळात येतो। या काळात आयुर्वेदनुसार पाचनशक्ती काहीशी मंद होत असते, म्हणूनच या दिवशी संयमित उपवास करण्याची परंपरा आहे। आयुर्वेदनुसार उपवास म्हणजे दिवसभर उपाशी राहणे नव्हे, तर हलका आणि सहज पचणारे आहार घेऊन पाचन संस्थेला थोडीशी विश्रांती देणे। वडाचा विशाल खोडमुळे आणि सतत वाढणाऱ्या पारंब्या स्थैर्य, दीर्घायुष्य आणि संरक्षण ह्यांचे प्रतीक मानल्या जातात। त्यामुळे या दिवशी दीर्घ, निरोगी आणि सुखी आयुष्याची प्रार्थना केली जाते। वडाच्या दाट सावलीत काही वेळ घालवणे, झाडाभोवती प्रदक्षिणा घालणे आणि निसर्गाशी जोडले जाणे हे शरीर आणि मन दोन्हीसाठी लाभदायक ठरू शकते। म्हणूनच वटपौर्णिमा हा एक केवळ धार्मिक सण नाही, तर निसर्गाचा सन्मान, संयमित आहार आणि निरोगी जीवनशैलीचा आठवण करून देणारा सण आहे।